जय श्रीराम गाईज आणि वेलकम आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉगची सुरुवात आपण अर्ध्यातनं करणार आहे. अल्फा आलाय भेटायला, रस्त्यात भेटलेला आम्हाला. माने रस्त्यात दिसला हाय कर की. आणि मान्याची गाडी, माझी गाडी, अल्फाची गाडी. अल्फाची नाही मग अल्फाच्या घरात नाही. तर भारी आहे की अल्फा होय. फायनली सगळा जुगाड करून शेवटी गोप्रो कसं तर चालू केलेला आहे विथ साऊंड. आणि हे तुम्ही POV बघत आहात. ह्यात तुम्हाला गाडी दिसणार नाही कारण गोप्रो फुल पुढं लावला आहे. मला हेडलाईट पण दिसणार नाही, फक्त रस्ता आणि व्ह्यू दिसणार आहे. काय आता ॲडजस्ट करायला लागेल. ते हेल्मेट असतं तर जरा ट्राय केलं असतं, पण गोप्रोला गोष्ट टच पण बराच वेळा लागला आहे माझ्या. ऑपअपच सगळं चालायला लागले. कधी व्हिडिओ बंद होतोय, कधी चालू होतोय, पाणी गेल्यामुळे झाले. एका माणसाला बोललो आहे मी, मुंबईमध्ये करून देतो म्हणलाय काम. कधी गेलो तर करून घेतो. त्याच्यातच सगळा वेळ गेला. आता 12:30 वाजले. 12:30 हो 12:30 वाजले जवळपास. घरातनं आम्ही 9:30ला निघालेलो. 5ला निघायचा प्लॅन होता, पण आम्ही निघालो कितीला? 9:30ला. जाऊ दे. आता मला हे पण माहीत नाही किती आवाज येते इंटेन्सिटीनं, कारण माईक जे आहे ते फुल मी कॉर्नरला केला आहे. कारण जर मधी केला तर हव्याचा पूर्ण आवाज येते त्यात. पण रस्ता भारी आहे, त्यासाठी हे सगळा सेटअप केला आहे. तिथनं जो रस्ता 1 नंबर चालू होते पूर्ण आंबोली घाटात, टॉप नॉच. मी आणि मानव दोघं चालू इथं, कारण एवढं काय नाही विषय, कोण आलं नाही आलं आपल्याला. नंबर प्लेट दिसायला बघा हलकी एकदम स्क्रीनमध्ये. काय करतो जरा खाली करतो गोप्रो, म्हणजे नियोजन. सेफ्टीसाठी कॅमेरा ऑन करतो. पोलीस आहे, सायलेन्सरला धरला ती गंडला. बघायला धरला नाही. बघालता की मान्यात येऊ. गाडी जर चुकून धरला तीच आहे गाडी, कारण दोन्ही हेडलाईट नाही आहे. फॉगलॅम्प आहे, आणि फॉगलॅम्प एवढं बेकार आहे ते फॉगलॅम्प. बाबा रात्री जे TV दाखवलो तुम्हाला कळणारच नाही. तुम्ही म्हणतेला दिवसात चालायला काय, एवढं बेकार हेडलाईट सेटअप आहे हो. आणि एक्झॉस्ट नंबर प्लेट नाही, जाऊ दे.
घाटात खाऊन खाऊन आता पाऊस पडालाय. घाटात खाऊन आता वेलनेसला जरा एखादं एनर्जी ड्रिंक मारून जायचं म्हणाले. किती उरले माने अजून 1 तास? सेमच माने सेम बसोडा तर लई तोटा करून आम्हाला शेवटी एक रूम भेटलेली आहे आणि रूमच आहे, खरंच रूम आहे पण AC आहे आणि AC नवीन आहे त्यामुळे घेतले आणि सी फेसिंग आहे. कशी आहे सी? ते मान्याने हेडफोन घ्यायचा आहे, तिकडे जाणार आहे आता. ऐ ग लई दमले बाबा, सकाळपासून गाडी पळवून पळवून नुसता वैताग आलाय. हो का पुरा आता दंड लावते वाटायले 10,000ला, कारण त्याचा डिस्प्ले आता हे होईना झाला, वर्क होईना झाला व्यवस्थित. डिस्प्ले लॉक झाला आहे, फक्त बटनावर ऑपरेट व्हायला लागले. बघू आता काय काय होते. माझं बी असं पहिल्यांदाच झाले. एकाला फोन केला तो मुंबईमध्ये, तो म्हणला डिस्प्ले जर बदलायचं असले तर 6,000 रुपये येते म्हणला. बघू आता. गाडी लई सुंदर दिसाल्या बाई. हेच ॲडव्हान्टेज असते. आता कुठं बी फिरा कोण विचारते तुम्हाला, होय मान्या? गाडी आणली की कुठं बी फिरा कोण विचारते तुम्हाला. आता लावायची किल्ली, सगळं पालतं घालायचं. 2 दिवस हीच रूम केलो भेटली स्वस्तात. होय मान्या? गरीब आहे म्हटलं का नाही त्याला. स्पीडोमीटर कसा आहे? आता काय हे गोप्रोचा माउंट आणि कुठनं आणते काय काय डिवाईस. आता हिथं गोप्रोचा क्लॅम्प होता मग हे काढलं, हिथनं बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे ह्याचा डिस्लोकेट केला ना की लगेच माउंट बसला त्याच कंपनीचा. असं काय तर पाहिजे का 2 in 1. म्हणजे भारी आहे बरं. डॅम्पर आहे माझ्याकडं, आहे असला पण मी आणला नाही इकडं. बघू माझा पण असलाच आहे वाटतं. बघतो घरला जाऊन. राजकोट महाराजांचा पुतळा आहे आता मोठा. अनरियल दिसते हे बाबा, एवढं मोठा भाई. मग काय लई टॉप बांधले वे. डिटेलिंग बघ की एकदम कसली खतरनाक डिटेलिंग आहे. जमलं. काजू पनीर आणि हे रोट्या चपात्या. घरातल्यांना सांगा मैदा खायना म्हणून, बरोबर काय. आम्ही आलोय म्हणून फटाकडे उडवाले. गुड मॉर्निंग आणि डे 2 आपण स्टार्ट करता. जरा वेळ झाला उठायला, कारण काल रात्री येऊन बीचवर गप्पा मारतच बसलो. आमच्या रूमचं टेम्परेचर 16 डिग्रीपेक्षा कमीच होईना, त्यामुळे धुकं बघा कसं जमले. सगळं धुकं जमले रूममध्ये. मला मान्या दिसना, मान्याला मी दिसणं झाली, कारण बाहेरचं वातावरण लई ह्युमिड आहे. जाऊ दे, आता जाणार वॉटर ॲक्टिव्हिटी. आता वॉटर स्पोर्ट्सला चालले आणि वॉटर स्पोर्ट्स आम्हाला पडलं 1600 दोघांना. 4 राईड आहेत. बघू कसं होतंय. तिथं मोबाईल घेऊन जायचं आता धाडसच नाही माझं. ज्यावेळेपासून गोप्रो पाण्यात जाऊन खराब झालाय त्यावेळेपासून. जाऊ दे, बघू काय होते. तीन राईड झाल्या. आता पॅरासेलिंग. राईड आवडली तुला सगळ्यात जास्त? पॅरासेलिंगसाठी आपले बदलायला तो कॉम्बो दिला. बाकी सगळे स्कॅमच आहे. तो कसा म्हणतोय तिथला माणूस स्कॅम आहे म्हणतोय. मजा आली पण आता जेवायला जरा बघतो. नियोजन लय ऊन आहे भयानक. आम्ही
10ला गेलतो होय नाही माने 10ला गेलतो वाटते 10ला गेलतो 12पर्यंत आलो किती ते 3 एक जेटवालं एक बनाना आणि एक ते झोपून वडते ते एक आणि ते काय साधीच राईड आहे सगळे आणि पॅरासेलिंग एक पॅरासेलिंग तेवढं भारी झालं व्हिडिओ टाकतो मी आणि आता जेवून परत मग काय माहीत नाही काय पुढचं नियोजन आहे बघू रँडम कुठल्या तर हॉटेलमध्ये थांबलो लई भूक लागलेली तिथं काय भेटायला सगळं लांब जायला लागते शेवटी 2 कॅम्पा घेतलं आपलं कॅफिनसाठी आणि मिसळ माने तू काय मागवलायस रे सांगू नको थांब घरचे बघतात हे पाणी आता सकाळी आम्ही तिथनं गाडी घेऊन गेलतो आता हे पाणी वर यायला लागले आणि परवा मालवण बंद होते कारण हे पाणी पूर्ण वर येते इथं फोटो काढतो चांगला गाडीवर गाडीचे टायर बघ किती आत रुतल्यात हे वन आहे हे वन हे आणायचं तर असंच काय होती आपली ट्रिप आता घरला जाताना एक 3-4 शॉट तेवढं घेणार आहे बस गोप्रो झाला व्यवस्थित बहुतेक तर आता काय खर्च येणार नाही कारण व्यवस्थित चालू आहे सगळं जोपर्यंत चलेल तोपर्यंत चलेल आणि गोप्रो फक्त ह्यालाच वापरणार आहे आपण बाईकचं शूटिंगला आणि कशाला जादा वापरणार आहे मोबाईलच आता चांगला मोबाईल घेऊया आता येस तर आता वाजले जवळपास 5:30 आणि आपण सोडले आणि थेट घरी चालले कॅमेरा वर करतो तर लॉक करतो रिक्षा लई स्क्रू भारी आहे मस्त स्क्रू माझ्याकडे सगळं गेअर्स असताना पण मी काहीच आणाय नाही या ट्रिपला मानवचं मला लई भारी पडते भाईनं सगळं साहित्य लागले ते आणले भाईने एक एक्स्ट्रा इंजेक्शन पण कॅरी केला आहे स्वतःसोबत आणि त्याच्यात म्हणजे त्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ते सेकंडरी सगळं पण माणसानं सगळ्या बाबतीत तयारी ठेवायला लागते आता सकाळी त्या बोटीत आम्ही बसलेलो त्यावेळी मला मळमळ आलं लई बेकार काय खाल्लं नव्हतं काय नाही मे बी ते पाण्यात तेवढं सवय नसते त्यामुळं झालं असेल माझ्याकडे एवढ्या गोळ्या होत्या त्या गोळ्यांमुळं वाचलो मी नाहीतर होतंच कार्यक्रम तर बरं आहे असं त्याची गाडी बाहेरनं चांगली नाही दिसायला म्हणजे तेवढं त्यानं बाहेरनं काय एक्सटर्नल मॉड्स टाकला नाही पण गाडीचं इंटरनल लयच भारी आहे एकदम स्मूथ आहे गाडी आणि त्याचे तुम्हाला रायडिंग गिअर्स दाखवतो मी सगळे रायडिंग गिअर्स आहेत त्याच्याकडे म्हणजे माझ्याकडे पण आहेत पण मी काहीच वापरत नाही असं आहे कारण मला मे बी गरमी होती त्यामुळं मला ते हे नाही घालू नाही वाटत पण ह्याच्याकडं सगळे रायडिंग गिअर आहेत आणि सगळे प्रॉपर वापरतो व्यवस्थित म्हणजे आता त्याचं हेल्मेट बघा सेम हेल्मेट माझ्याकडे आहे वेनमसचा ॲक्झॉरचा पण मला ते घालून नाही वाटत कारण त्यात उकडते ते सेफ्टीला लई प्रेफरन्स देते मे बी त्याच्यासोबत काही इन्सिडेंट झाला असेल त्यामुळे ते देत असेल माझ्यासोबत तर काय अजून इन्सिडेंट झाला नाही आणि होऊ बी नको पण त्याचा प्लस पॉईंट आहे भारी आहे ते शिकायला पाहिजे मला आणि सेकंडरी म्हणजे बाईक हो का तुम्हाला पिक टाकलो आहे मी ह्याचा बीचवर आपली बाईक कशी दिसते तर या बाईकला एवढे जण विचारालते त्या बीचवर लिटरली मला असं वाटायचं की मी कधी एकदा माझा गोप्रो चालू होतोय आणि मी जाऊन सगळं शूट करतो भाई लिटरली तिथं 15-16 जण त्या बीचवर आले ज्यावेळी मी गाडी लावलेलो सगळीजण विचारालते कशी आहे गाडी कुठली आहे पहिली गोष्ट इथलं चालू होतं कुठली आहे गाडी मग मेट्यावर म्हटलं की त्यांना पटतच नाही आता मग सिंगल सीट केल्यावर तर मग खतरनाकच काम आहे मग भारी वाटते पण विचारलं जर भारी आहे मस्त वाटलं एकदम ट्रिप करून आता परत माघार चालली ही ट्रिप मला बीच साईडला फक्त मी काल रात्री बसलेलो निवांत 4-5 तास त्या बीचवर बसलेलो आता मेन म्हणजे माघारी चाललो आहे आम्ही तर एवढीच होती ट्रिप मी मेन म्हणजे ह्याच्यासाठीच केलं की बाईकवर मला फिरून यावं पूर्ण बस मी 5 तिथंपर्यंत जायच्या तेवढं एन्जॉय करतो बस तिथं मी काहीच केलं नाही ज्यादा ॲक्टिव्हिटी केलं ते पण रात्री का बघायला गेला आम्ही ते कारण शिवाजी महाराजांचा ते पुतळा तो बघायला गेला कारण आम्ही जेवण आमचं तयार नव्हतं त्यामुळे तिकडं पण गेला मला असं त्या साईडला फिरणं जरा कमीच आवडते नेचरसोबत राहिलेलं जरा बरं वाटते मला वैयक्तिक त्यामुळं पण ह्या ट्रिपमध्ये बरंच काय शिकायला भेटलं सगळे गिअर सगळे
इकडं टायर इन्फ्लेटर आहे. टायर इन्फ्लेटर, पंक्चर शीट माझ्याकडेच आहे, इन्फ्लेटर माझ्याकडे नाही आहे. पण झालं काय सीन, आम्ही बोटमधनं उडी मारली आणि त्याच्या मोबाईल खिशातच राहिला. त्या मोबाईलमध्ये गेलं पाणी, आणि कुठल्या बी इलेक्ट्रिक वस्तूला पाणी गेलं की असं जीव वर खाली होते, धाड. ती एवढी एक तर महागाची वस्तू असते, एवढं आपण सेव्ह करून मॅनिफेस्ट करून ती गोष्ट घेतलेली असते, आणि त्यात काय तर खराबी निघाली की लई वाईट वाटते, किंवा काय अपघात झाला त्याच्यासोबत तर लई वाईट वाटतं. तर सगळीच त्यावेळी एकदम एन्झायटीमध्ये जातात. मग मान्यात बी तसंच झालं. मान्याला म्हणलं टेन्शन घेऊ नको, पहिला पाणी काढता येतलं, कडेला ठेव त्याला काहीच पटेना. ते यूट्यूब बघायला चालू केला. मग त्याला म्हणलं ते टायर इन्फ्लेटर घे तुझं आणि त्याच्यात हवानं ते ड्राय कर सगळं. मग ड्राय केला. मग ते सिलिका पॅक्स आणलेले मी, सिलिका पॅक्स. कारण मला आता बस हे तर मला कळाले की आपलं म्हणजे पाण्यातलं शूटिंग जास्त आहे इकडं तिकडं, त्यामुळं आपल्याला सिलिका पॅक्स तर कॅरी करायला लागणार आहे. मग त्यामुळं भरपूर सिलिका पॅक्स आणलेत मी. इथनं पुढं प्रत्येक ट्रिपला असणार आहेत माझ्या. तर सिलिका पॅक्स घेतलं आणि त्याच्यात 1 तासभर ठेवला. त्या 16 प्रो आहे, त्याला म्हणाल तो काहीच होत नाही. पण एकच डिसॲडव्हान्टेज आहे, समुद्राचं पाणी जे असते ना ते व्यवस्थित नसते, कारण त्याच्यानं करोजन स्टार्ट होते. कुठल्या बी तुम्ही इलेक्ट्रिक वस्तू पाण्यात वगैरे घेऊन गेला तर तेच आहे, समुद्रात थोडं अवॉइड करायला पाहिजे. माझे मागचे बरेचसे ब्लॉग आहेत ज्याच्यात मी समुद्रात कसं पण वापरले गोप्रोला. पण आता जरा त्या इन्सिडन्स नंतर मला केअरफुल राहायला लागेल प्रत्येक गोष्टीसाठी. आता आपण नवीन ड्रोन घेणार आहे, DJIचा ड्रोन घेणार आहे. निओ 2 किंवा फ्लिप, या दोन्हीपैकी एक ड्रोन घेणार. कुठं घेणार? थायलंडला घेणार आहे, कारण तिथं स्वस्त आहे थोडा. आणि थायलंडची आपली एक मोठी सिरीज येणार आहे 5-6 दिवसाची, ती बघा तुम्ही, भारी वाटेल. काय कुणासाठी ब्लॉग नाही, माझ्यासाठीच टाकते. बघा त्यात काय एक्सपिरियन्स असले तर शेअर करतो मी. अरे थांबू नको माने, चल. माझ्यासाठी बिचारा सगळीकडे थांबते यार. मी तसंच उठून आलो आहे, माझ्याकडे नॅव्हिगेशन नाही, काय नाही. तो जसं चालला आहे तसं मागं चालू आहे. फक्त माझ्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे की लाईट आहे रात्रीला, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि मी सगळं फिल्मिंग करालो. काय तर म्हणाला, काय रे पाच घ्यायचं काय? हां चालते घे मी आहे. एवढं पेशंटली माझं प्रत्येक ठिकाणी वाट बघते नाही हो, भारी वाटलं. पण मला जरा सोलोच आवडते. सोलो आपलं निवांत थिंक करत, विचार करत थ्रॉटल द्यायचा. अनेक नवीन व्हिडिओ येणार आहे आपला बाईकवर. फक्त काय चेंजेस केलेत, कुठनं तुम्ही पार्ट्स मागवा, ज्याला इंटरेस्ट आहे ते बघेल. पण तो ब्लॉग मी हिंदीमध्ये करणार मोस्ट ऑफ, कारण मला ते ब्लॉग खरं इन्फॉर्मेशनसाठी टाकायचं आहे. कारण असं ज्याला जेन्युअनली बाईक मॉडिफाय करायची आहे तर तो कसं कुठनं काय करावं. कारण मला जे डिफिकल्टी झाल्यात किंवा माझे जे पैसा गेला, एक्स्ट्रा टाईम गेल्या, मेहनत गेल्या, ते दुसऱ्याला जाऊ नये त्यासाठी मी ते ब्लॉग टाकणार आहे. आणि हिंदीतच टाकणार आहे मोस्ट प्रोबेबली, ते सगळ्यांसाठी असणार. पण हे बाकीचे ब्लॉग मराठीमध्येच असणार आपलं, कारण मराठी ही भाषा लई भारी आहे दुसऱ्या भाषांपेक्षा. सगळे वायवा सगळं मराठीतच घेऊन आलो मी. मराठीतच सगळं भारी, सगळ्यात भारी भाषा, एकदम कन्व्हिनियंट, थोडंच नाही. तर करा, एन्जॉय राईड करा तुम्ही. थोडंफार जास्त बोललो असेल वाटते. गोप्रोची बॅटरी आता ड्रेन व्हायला चालू झाल्या. 2 बॅटऱ्या पण घ्यायच्या आहेत नवीन आपल्याला. कुठं गायब झाला बाबा माने, जरा पळवतो मी, नाहीतर मागच राहील. आणि यार मी खूप लकी समजतो स्वतःला की मला एवढं सगळं भेटले, एवढे चांगले आईवडील भेटलेत. कधीच मला काहीच विचारत नाहीत, कारण त्यांनी ज्या सिच्युएशनमधनं वर आल्यात त्याच्यापेक्षा into 1000 टाईम्स माझी सिच्युएशन लई चांगली आहे. आणि आजी तर माझे टॉप आहेतच, त्यात काही विषयच नाही. ही बाईक आजोबांनी आणि मम्मीने मिळून दिली आहे मला, त्यामुळं लकी टू हॅव देम. नेवर फॉरगेट युअर रूट्स असा विषय आहे. बाईक दुसरी ही विकणार होतो मी एकदा बाईक, त्यावेळी आमची मम्मी मला विकू दिली नाही बाईक. सगळ्यात बेस्ट डिसिजन आहे माझ्या लाईफचा, कारण मी GTसाठी एवढा खोळा झालतो, एवढा जास्त खोळा झालतो
की मी ही बाईक विकणार होतो माझी, तर ते झालं नाही. बरं झालं. जी टीपेक्षा जास्त ह्यालाच विचारतात लोक. आणि जी टीला मॉडिफाय केला तर ती गोष्ट वेगळी, पण मेटेवरचा ओरा वेगळा आहे बाई. ओरा केला आहे आपण गाडीचा, त्यामुळं प्रत्येकाची बाईक भारी असते असं नाही. प्रत्येक कंपनीची प्रत्येक बाईक भारी आहे, पण जस्ट की आपण त्याला कसं मॉडिफाय करतो किंवा आपण त्याला कुठल्या वेळेनं बघतो. माझ्याकडे हंटर जरी असती तरी मी त्याला जीटीच केली असती. आता मेटेवर आहे, मी त्याला चांगली कुठली तर म्हणजे हे इमॅजिनेशन मला आपोआपच येते. असं काही नाही की रँडमली काय पण कुठं पण. आता ते हेडलाईट काढून तिथं फॉग लॅम्प ठेवलेत आम्ही, ते असंच इकडं तिकडं डोकं लावायचं, काय तर करायचं. पण एवढंच आहे फक्त की मला त्यातलं एवढं जास्त फिटिंग येत नाही, कारण ते जे बसवायचं आहे सगळं ना ते वेल्डिंगचं काम आहे. पट्ट्या बिट्ट्या तयार करायचं सोपं आहे ते, पण त्याला वेळ द्यायला लागतो व्यवस्थित आणि अनुभव लागतो. वायरिंगचं काम एक शिकून घ्यायचं आहे मला गाडीचं, पण थोडं टाईम भेटेल झालं आहे मला. एकदा टाईम भेटला ना मग सगळं मी म्हणजे नेक्स्ट बाईक जी असेल माझी त्या बाईकसाठी मी सगळं स्वतःच करणार आहे बऱ्यापैकी. आता घेतले मी ते पाना वगैरे त्याचं सगळं जे साहित्य लागते ते ऑर्डर केले. तुम्ही पण ऑर्डर करा जर तुमची बाईक असली तर. बस भारी आहे रस्ता, भारी वाटायला रिलॅक्स. बराच मोठा होणार आहे, कारण मी खूप कंटेंट शेअर करणार आहे यात. बाकीचं एक्सपिरियन्सच शेअर करणार, कारण मालवणला काय सगळीच आलेली असतात जवळपास. आणि माझे असं कोण हे पण व्ह्यूवर नाही आहेत कुठले ती बघून येणारे व्ह्यूवर टाईप. मला जी बघतात ती माझी फ्रेंड्स असतील, लईतले फॅमिली मेंबर्स, बस एवढेच बघतात मला. आणि मला पुन्हा बघावं असं हे पण नाही, कारण हे मी फक्त मला भारी वाटते. कधी जर मी लो फेजमध्ये असलं की मी हे माझे व्हिडिओ यूट्यूबवरचे बघतो, भारी वाटते. मित्रांवर वेट एन्जॉयवाला ब्लॉग भारी आहे बघा तुम्ही. बरंच जाऊन काय वेट एन्जॉय सेकंड पार्ट लयच भारी आहे. त्याला अल्फा होता, आता सकाळी काल भेटला की व्लॉगमध्ये अल्फा. आता विसल्यावर एक व्लॉग झाला आपला गोव्याचा. त्यावेळी काय एवढे एक्झाम होते ना आम्हाला, बासच झाले एक्झाम देऊपर्यंत. एक्झाम दिले आणि एवढं म्हणजे वेगळंच काहीतरी झालं की त्याच्यानंतर कुठंच जाऊ वाटायला झाले. जर घरात बसून एसी, ऊन पण आहे म्हणा, लई ऊन आहे, त्यामुळं जर घरात बसू वाटायला लागले निवांत एसी लावून पंख्याखाली झोपायचं, प्रोजेक्टर बघत दिवसभर काहीच काम नाही सध्या. अरे ते संपल थोड्या दिवसात, जूनच्या सेकंड वीकमध्ये आहे गेस. पण मी तर त्यावेळी ह्याला जाऊन येणार आहे थायलंडला. आता हायवे लागला, आता थ्रॉटल द्यायला पाहिजे, नाही तर मान्या शिरात घालते वाटायला मला. मी निवांत आपलं बोलत हळूहळू डिगी चालवायला, जे हाय स्पीड 60 किंवा 80 पळवते. 3 पदरी हायवे भाई रे भाई, काय भारी हायवे यार. मग आता एकदम भारी क्रूज करू आपण. हायवे आणि घाट या दोन्हीला तोडच नाही. बस हे गल्लीतले रस्ते जरा हे करते, प्रॉब्लेम करते, पण हायवे आणि घाट त्यातल्या त्यात मला तर 1 नंबरला घाटातले रस्ते ॲड्रेनलिन देते, ॲड्रेनलिन. प्रत्येक टर्नला ॲड्रेनलिन असते. लई विचार करून ओव्हरटेक करायला लागते, नाहीतर चुकून एखादा ओव्हरटेक चुकीचा झाला
आवाज येते हा पिवळी एक एन्जॉय करा. मग मी काय करतो खाली एक क्लॅम्प लावून घेतो देऊ. क्लॅम्प म्हणजे क्लॅम्प होते पाठीला आहे, मेटल क्लॅम्प आहे, इतका सुंदर क्लॅम्प आहे, इतका सुंदर क्लॅम्प आहे ना. तिथं खाली एक लावून घेतो पायापासून, तिकडनं वरनं बी भारी अँगल दिसते. माझ्या लेनमध्ये नाही बघते हां, तर तिकडनं खालनं बी लय भारी दिसते. साईडला तिथे प्रॉब्लेमच्या कडेला लावलं ना लेग गार्डवर सुंदरच असं ह्या साईडनं दिसते. मग असं असं असा पिवळी असा एक करतो आणि मागं एक उलटं लावतो. 3-4 पिवळी होऊन जातात कामापुरतं. भारी वाटते बघताना. परत चला पावसाचं वातावरण झाले जरा जरा, पण आता बेस्ट टाईम आहे ब्लॉग करायचा, कारण वातावरण जोरात झालेलं आहे. आणि ते कुठलं घाट आहे मला पण नाही माहीत, कारण रुटीन वगैरे सगळं मान्याकडेच होतं. मी जर एकटा ट्रॅव्हलिंग करत असतो, म्हणजे तो आपला इन्चार्ज आहे ना ट्रॅव्हलिंग रूटचा, तर त्याच्याकडे आहे सगळं. जरा गेला पुढे मी त्या सेटअपमध्ये बिझी होतो आणि मला सेटअप काढलेलं होतं. कोण आहे ना काय म्हणून सांगतो मान्याची याद सांगते मला कुठं जातेस म्हणते आतमधनं. आता मी काय करू, मला ती आवडत नाही जास्त तिथं गोप्रो ठेवायला. तिथं सारखं कंटिन्यू क्लॅम्पला लावून ठेवायला नाही आवडत मला गोप्रो. भारी दिसतात. आणि येताना घाटाचा रेकॉर्ड झाला नाही मला किती छान कळायचं होता माहिती आहे का. आजकाल घाट रेकॉर्ड करायचा होता मला नाही ना. बघा थांबलाय पाप माझं वाट बघून. सॉरी बाई चल म्हणते याला नाही विचार आपला देऊ. पण या घाटावर एवढी जास्त ग्रीनरी नाही आहे. आंबोळी घाट सगळ्यात भारी आहे. काय म्हणते घाटात? हो थांबत नाही चल घाटात थांबू नको म्हणते. बरोबर आहे त्याचं. अरे बार अरे बाई एवढ्यावर हजार लावायला लावलं त्याला मगाशी. माझं बी 1000 लावले. माझं लाईट लावलं की माण्याची डोळीच जातील एवढं. त्यामुळे मी जरा शांत आहे. एकदा पुढं जाऊ द्या मला. तर मी पुढं जाऊन काय रस्ताच माहिती नाही काय करतो. माण्याचं लाईट लई भारी आहे. त्याचा लाईटचा विषय काय माहिती आहे का, तर एक पुढचंच फोकस मारते, माझं लांबचं फोकस मारते. मला लांबचंच फोकस मारायचं. जवळसाठी आहे बघा. हे जवळसाठी आहे. एवढं स्वतः सांगतात हे एवढ्यासाठी ठीक आहे. एवढ्यासाठी जवळ त्याचं असं प्रॉपर खाली आहे दोन्ही असं. त्याला बी माझ्या एवढंच प्रॉब्लेम आहे. पण त्याचं दुसऱ्याला इरिटेट करत नाही. एवढा बस झालं मला. जर मी ते लावलं तर संपला तो विषय. काय माहितीच आहे सगळ्या. रस्ता ठीक आहे. रस्ता त्याचा घाटाचा भारी आहे. आंबोळी घाटाचा. भाऊ म्हणाला आहे कॅमेरा आहे काय म्हणला. त्याच्या म्हणले आपल्याला बी कंटेंट पाहिजे म्हटलं. हाय कर रस्ता काय तिकडनं जायचं होतं, पण जेवायचं की सोंगाड्याला जेवायचं. त्यामुळं आपलं चाललं. अल्पा शिव्या घालते ब्लॉग बघून. म्हणते घरला येणार होता जेवायला. ते सारखं त्याला बाप 2-3दा शब्द दिली येतो म्हणून गेलो नाही. आता अल्पा शिव्या घालते. आता काय रस्ता आहे की बाबा मजाच ना चालवायला. जरा रस्ता खराब असल्यामुळे. आंबोळी घाटाचा काय रस्ता आहे माहिती आहे काय बाबा. एकदम असं सुंदर आहे. सप गाडी वळवायची आम्हाला.
चालत राहणार मी बंद करतो आता नंतर काय होईल मेमरी मध्ये 64 GB आहे अजून थोडं फुटेज यायचं आहे मला पुढं बरं झालं ॲक्शन कॅमेऱ्याचे पैसे वाचले आता ड्रोन चांगला घ्यायचा आता ड्रोन एक तर निओ घ्यायचा DJI निओ फुल ड्रोन सिस्टीम म्हणजे फुल नाही फ्लाय मोर कॉम्बो हां DJI निओ 2 फ्लाय मोर कॉम्बो घ्यायचा आहे आपण हो काय वाटायला लागले भाई हां फ्लाय मोर कॉम्बो घ्यायचा एक नाहीतर DJI फ्लिप लय भारी आहे फ्लिपचा सीन काय आहे माहिती आहे का फ्लिप पूर्ण फोल्ड आणि असं छोटंसं बॉक्स टाईप तयार होते लय भारी आहे फ्लिप पण बिगिनर फ्रेंडली तर हाच आहे कुठला DJI निओ 2 स्वतःला ट्रॅक करतो आपल्याला ट्रेस करतो होमचा एक ऑप्शन आला कुठं जरी असला तर माघारी येतो अरे ड्रोन एक असले ना आपली खुकार शॉट येतील पुढच्या वर्षी बाबा नवीन गाडी घेताना आपलीच ड्रोन वापरायची कल्याण पहिल्यांदा प्रॉपर मोटर ब्लॉक झालाय वाटायला लागले मला कारण हे सेटअप मी कधीच वापरलं नव्हता त्याच्या अगोदर कारने जात होतो आम्ही मोबाईल होताच शूटिंगला पण ह्यावेळी प्रॉपर मोटर ब्लॉक झाला आहे कारण प्रॉपर तुम्हाला बाईक दिसते रनिंगमध्ये एन्व्हायरमेंट दिसायला लागले VR मध्ये तुम्ही जर फील केला 4K मध्ये टाकतो ना बाईक ब्लॉक 4K मध्ये टाकला नाही थोडाच होता लाईटच नाही की काही विषय हो का लाईट नसते कसं दिसते बघणार आहे तुम्ही हो का असं दिसते लाईट आली की एक हो नको त्रास होईल दादा एक 2 3 मला लई फॅसिनेशन आहे लाईटचं लई फॅसिनेशन स्पेशली बाईक आणि कारच्या कार सगळ्यात जास्त लाईट बघितली एकदम असं हँग पाहिजे पुढचा ऑप्शनकडे जायला पाहिजे डायरेक्ट बोल की रे हा चल की काय म्हणते की बाबा काय म्हणते पाऊण तास उरले पाऊस आलाय बघूया चल पेट्रोल टाकूया की पेट्रोल एवढा 6 कांडे आहेत पेट्रोल आता दिसते आता काय पेट्रोल आणि नाही ना भारी एडिट करता मग ब्लॉग मला भारी वाटायला लागले एडिट करायला आता काय भारी ब्लॉग झाला आहे मोठं ब्लॉग याची शेगडी लाईट मला अजिबात आवडत नाही बरं हॅलोजन कसं दिसतंय बरं त्यानं ते पुढचं दिसत नाही
भाई वॅगेनारला तू चांगलं कर जरा. हो ना, नाही तर माझ्याकडे आण आणि पैसे दे मला. लय भारी करतो वॅगेनार, एक नंबर. सगळ्यात बजेट फ्रेंडली करून देतो तुला. एक असली भारी गाडी करतो का. माझी 4 व्हीलर येऊन दे रे, 4 व्हीलर येऊन दे. लय भारी करणार आहे 4 व्हीलर साधी. पोलो सगळ्यात भारी गाडी. वर्टस ऐकतो, वर्टस काय गाडी आहे वर्टस भाई. कसली दिसती, जर्मन फिल्म. काही नको गाडीला, फक्त वर्टस पाहिजे. दुसरी कुठली गाडी शिकत नाही वर्टस. वर्टस एक वर्ण आहे मग आपलं सगळ्या सेगमेंट नाश्त्याला खाते. वरणा काय गाडी आहे भाई रे भाई. प्रोनाऊन्सिएशन जरा समजून घ्या. जे तुम्हाला पाहिजे जे असेल ते. बघा वेरणा नाव घेतल्या आली ती जुनी आहे पण लय भारी आहे गाडी. लय वडती खुराक एकदम गाडी आहे का भाई. आणि एस मध्ये सगळ्यात भारी मला तर कुठली वाटते माहिती आहे का. हॅरियर, डिफेंडर हे टॉपच्या सेगमेंटमध्ये. डिफेंडर 1 नंबरला, 2 नंबरला हॅरियर. बाबा काय गाडी आहे भाई रे भाई. हॅरियरचं नाईट एडिशन कपालाचा विषय. फक्त एकाच्याच गाड्या आवडत नाही मला, सुझुकीची एक स्विफ्ट आवडती. बाकी सगळे लय गांडू गाड्या आहेत. झेंडू जनरेशन आहे, झेंडू जनरेशन. अरे लय घाण बाबा. काय करा हां, कारण ही मला काय वाटतं माहिती आहे का, ही कॉस्ट कटिंगमध्ये 15 चिटकून दिली आहे यांना. सगळं 15 व्यवस्थित डिंकानं आहे ना चारीकडनं चिटकवल्यात व्यवस्थित. सगळ्यात मजबूत तर टाटा पाहिजे, थोडंसं नाही. महिंद्राच्या गाड्या काय मागायची लय भारी. बाईक घेतलेला आहे ना, बाईक तुम्ही कारमधनं तुम्ही सगळं बघता मान्य आहे, पण बाईकमधनं तुम्ही सगळं ते फील करता पाहिजे. आणि हे जे आहे का, हे जे वारा, हे निसर्ग, पाऊस पडायला चालू झालेला आहे. हलक्यात पाऊस पडायला आहे. मी कॅमेरा बंद करते आणि मला रिस्कच घ्यायची नाही. पाण्यात काढायचंच नाही पाऊस. तेच नको बाई, डब्ब बसते थोडक्यासाठी सगळं जायचं. रिमझिम पाऊस आहे. पाऊस जर जोरात चालू झाला की बंद करतो. तर तुम्ही जो कोण ब्लॉग इथंपर्यंत बघतोय, ग्रेट आहे भाई, हॅट्स ऑफ भाई. आता मी आपलं किती पुढं नको आता झाले. पण तुम्ही ट्रूली तुम्हाला ब्लॉग बघू वाटते माझं, त्यामुळं बघता जे कोण असेल ते. थँक्यू गाई. तिथं पण ब्लॉग बघितला तर. सकाळचे 3 वाजलेत आणि सगळा ब्लॉग प्रॉपर एडिट झाला. आणि थायलंड सिरीजसाठी एक्सायटेड राहा. आणि आता झोपालो, लाईट गेली. गुड नाईट, टेक केअर, बाय.